रुद्राक्षाच्या माळा रुद्राक्षाच्या माळा हाती त्रिशूळ डमरू भाला नागे हाती त्रिशूळ डमरू भाला नागे हाती त्रिशूळ डमरू भाला नागे उलठान पाल पिंपरी ऋषी मारले साधू संन्यासी केले मनुष्य मुळे धरला होता रे मनुष्य मुळे धरला होता रे मनुष्य मुळे धरला होता रे मनी बोल मापले धोनी रक्ताचे किने पिळे पाणी हव पाणी रोडी पाणी मनी बोल मापले धोनी रक्ताचे किने पिळे पाणी हव पाणी रोडी हव पाणी नंदीचे रूप बदलोनी वर तयार केला सजवणी सर्वणी वनुदे सर्वणी नंदीचे रूप बदलोनी वर तयार केला सजवणी सर्वणी वनुदे हरी नामाची बांधली दोरी मल्हार नामा गरजोनी हरी नामाची बांधली दोरी मल्हार नामा गरजोनी पालीच्या राणी जाऊनी पळसाशी लग्न लावणी पालीच्या राणी जाऊनी पळसाशी लग्न लावणी पळसाशी लग्न लावणी आला गडावर घेऊन
गणपती कैलासपती ओहो सदाशिव त्रिभोळा गळात रुद्राक्षाच्या माळा आहा हाती त्रिशूळ डमरू भाला मूळ ठाण पाल पिंबरी नळदुर्गावरी ओ वसवली ती जेजुरी आहा कैलासीचा देवनादे मल्हारी ओ कैलासामध्ये राहणारे शिव शंभू शंकर ओ शंभू महादेवाचा अवतार म्हणजे खंडोबा. पण तो शंभू महादेवाने अवतार केव्हा धारण केला? चैत्र शुद्ध पौर्णिमा चित्रा नक्षत्र वसंत ऋतूमध्ये वार होता रविवार आणि प्रहर होता दुसरा बर आणि चंपाषष्ठी दिवशी अवतार धरला. चंपाषष्ठी दिवशी अवतार धरशी मनी म्हणला दैत्याचा संहार करशी चरणी पृष्ठी खडके वर्मी स्थापिशी अंतीवर देऊन त्या मुक्तीने दिशी. इकडं चैत्र शुद्ध पौर्णिमेला मार्तंड बरोबर अवतार धारण केला आणि मणिमल्ला दैत्य मारण्यासाठी तो चंपाषष्ठीला 6 दिवस युद्ध चाललं. मणिमल्ला दैत्य मारण्यासाठी अवतार धारण केला. मणिमल्ल माते फार जगी त्याने केला अत्याचार. तपाचे ऋषी मारले ठार साधू संन्यासी केले बेजार. म्हणून या शिव शंभू शंकराने धरलेला अवतार. म्हणून त्या मणिचूल पर्वतावरती ब्रह्मदेवाचे सप्त ऋषी होम हवन यज्ञ करण्यासाठी बसलेले असताना फुलांनी फळांनी भरलेला डोंगर सुंदर असं रमणीय वातावरण. अशा सुंदर वातावरणामध्ये होम हवन यज्ञ करत असताना मणी आणि मल्लासुराने त्या ठिकाणी स्वारी केली आणि त्या ऋषी लोकांचे यज्ञ उद्ध्वस्त केले. म्हणून महाराज त्यासाठी देवाने अवतार धारण केला. पण या देवाला कोणी खंडोबा म्हणतं, असं कोणी मलुखान म्हणतं, बर कोणी मल्हारी म्हणतं, आहा कोणी कानाडा म्हणतं. आहा देवाला अशी नावं कशी काय पडली? कशी तर सांगायला पाहिजे